नमस्कार, मी गौतमी शिकलगार. तरुण भारत डिजिटलच्या आजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सगळ्यात आधी एक नजर टाकूयात आजच्या टॉप 5 हेडलाईन्सवरती. सांगली फाटा उड्डाणपुलावर भीषण अपघात, अज्ञात वाहनाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, महामार्गावर 4 तास वाहतूक कोंडी. सोन्या चांदीच्या दराचा आजवरचा उच्चांक, आयात शुल्कात वाढ झाल्यानं सोने 1.5 लाखांच्या पार. कोल्हापूर सराफ बाजारात खळबळ. केंद्र सरकारचा साखर निर्यातीवर पूर्णपणे बंदीचा मोठा निर्णय, माजी खासदार राजू शेट्टींचा सरकारवर हल्लाबोल. शाहूवाडी तालुक्यातील अक्रोळे येथे बिबट्याचा हल्ला, पाळीव घोडा ठार झाल्यानं वारणाकापची परिसरात घबराट. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुलेटवरून विधान भवनात हजेरी, पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला दिला सकारात्मक प्रतिसाद. पाहुयात यासह जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर. आजची पहिली बातमी कोल्हापूर जिल्ह्यातल्या अपघाताची आहे. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सांगली फाटा उड्डाणपुलावर बुधवारी संध्याकाळी एक भीषण अपघात झाला. एका अज्ञात वाहनाने माल वाहतूक रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे रिक्षा पलटी होऊन चालक गंभीर जखमी झाला. या अपघातामुळे महामार्गावर सुमारे 4 तास मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. शिरोली MIDC पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रात्री 8च्या सुमारास वाहतूक सुरळीत केली. साखरेच्या बाजारातून एक महत्त्वाची बातमी समोर आली. केंद्र सरकारनं 30 सप्टेंबर पर्यंत देशातून होणाऱ्या साखर निर्यातीवर आता पूर्णपणे बंदी घातली. सरकारच्या या निर्णयावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी कडाडून टीका केली आहे. गेल्या 4 वर्षांपासून साखरेची MSP वाढवलेली नाही आणि आता निर्यातही बंद केल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे, असं म्हणत शेट्टी यांनी या निर्णयाचा निषेध केलाय. एकूणच साखर उद्योगाची आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याची अवस्था अशी झालेली आहे की आई जीव घालीना आणि बाप भीक मागून देईना. एकतर गेल्या 4 वर्षामध्ये केंद्र सरकारनं साखरेची MSP वाढवलेली नाही आहे आणि MSP न वाढवल्यामुळं 4 वर्षामध्ये सातत्यानं साखरेचे भाव स्थिर राहिलेले आहेत, वाढत नाहीये. यावर्षी देशामध्ये साखरेचं उत्पादन घटलेलं ही गोष्ट खरी आहे. मग सरकार जर का साखरेची MSP वाढवणार नसेल, जगाच्या बाजारामध्ये साखरेला भाव चांगला मिळत असेल, तर मग साखर कारखान्यांनी साखर निर्यात का करू नये आणि त्यालाही तुम्ही बंदी घालता, स्वतःही भाव वाढवत नाही. याच्या पाठीमागचं केंद्र सरकारचं लॉजिक काय आहे? पण त्याचा थेट परिणाम हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर व्हायला लागलेला आहे. शाहूवाडी तालुक्यातून बिबट्याच्या हल्ल्याची बातमी आहे. अक्रोळे येथील वाघवाडी वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मोहन वाघ यांचा पाळीव घोडा ठार झाला. यामुळे या परिसरात भीतीचं वातावरण आहे. कोल्हापुरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पापाची तिट्टी इथं खासदार धनंजय महाडिक यांनी संभाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन करून अभिवादन केलं. यावेळी बोलताना त्यांनी संभाजी महाराज जयंतीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात कोरडा दिवस पाळावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं सांगितलंय. आणि म्हणून त्यांच्या आठवणीमध्ये त्यांची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, ही आणखीन मोठ्या प्रमाणात, भव्य दिव्य प्रमाणात सर्वत्र साजरी झाली पाहिजे. आपण करत आहात त्या कामाचं, या कार्याचं मी कौतुक करतो. आम्ही सगळे आपल्यासोबत आहोत. या गोष्टीची आपण मागणी केलेली अतिशय योग्य आणि रास्त मागणी आहे. या दिवशी सुद्धा ड्राय डे असावा, या पद्धतीची मागणी सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्याकडे आपण करू आणि लवकर ते अंमलात येईल याची सुद्धा जबाबदारी. आणि दुसरीकडे शिरोळ येथे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य शिल्पाचे अनावरण करण्यात आलं. यावेळी यड्रावकर यांनी शिरोळच्या ऐतिहासिक वारशाचे महत्त्व सांगतानाच शहरात भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा आणि पर्यटन पार्क उभारण्याची घोषणा केली. या शिल्पाचे मुख्य संकल्पक दिग्विजय माने यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. कोल्हापूरची गुजरी बाजारपेठ सध्या एका वेगळ्या चिंतेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद दौऱ्यात देशवासियांना केलेल्या एका आवाहनाचे थेट पडसाद आपल्या कोल्हापुरातील सुवर्ण बाजारात उमटताना दिसत आहे. सोन्याच्या गगनाला भिडलेल्या किमती आणि ग्राहकांचा बदललेला कल यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नेमकी काय अस्वस्थता आहे, काय सांगतोय गुजरीचा आजचा ग्राउंड रिपोर्ट पाहूया. सोने खरेदी करू नका असं सांगितल्यावर आम्ही अडचणीत होतो. कारण सराफ व्यवसायावरती अवलंबून असलेली कारागीर ह्यांचा प्रश्न फार मोठा होणार आहे. बेरोजगारी वाढू शकते. जवळजवळ तुम्ही ह्या 2 वर्षात बघितलं तर सोन्याचा रेट हा दुप्पट झालेला आहे. ऑलरेडी आमच्या ह्या इंडस्ट्रीजमध्ये खूप मोठं मंदीचं वातावरण आहे, कारण सोन्याचे दर वाढल्यामुळे ग्राहक पण त्याच्याकडे कमी झालेला आहे.
त्यानंतर सराफ बाजारातूनच एक धक्कादायक बातमी आजची. बुधवारी मध्यरात्री सोन्यावरील आयात शुल्कात वाढ झाल्यामुळे सोने आणि चांदीच्या दरांनी आजवरचा उच्चांक गाठलाय. कोल्हापूर सराफ बाजारात सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,65,700 रुपयांवर पोहोचलाय, तर चांदीचा दर 2,98,000 रुपये प्रति किलो झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना वर्षभर सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले होतं. त्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला. इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वेगळाच उपक्रम राबवला. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी आपला VIP ताफा बाजूला ठेवून बुलेटवरून विधान भवनात हजेरी लावली, ज्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. तर या होत्या आजच्या जिल्ह्याभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. अशाच वेगवान आणि अचूक अपडेट्ससाठी पाहत रहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.